Hello everyone. Today I will teach you another concept is self parameter. So let's start here. What is mean by self parameter in Python? The self parameter in Python is used to all instance in a class by using self parameter, and one can easily access all instance defined within a class including its method of attribute. Okay. आपण लास्ट लेक्चरला एक इनिट नावाची मेथड स्टडी केलं आहे. इनिट म्हणजे काय? टू इनिशलाइज इन्स्टन्स ॲट्रिब्यूट, आणि इनिट हा कन्स्ट्रक्टर आहे. जर तुम्ही पायथॉनमध्ये बघितला तर जेवढे काही आपण मेथड्स दॅट मीन्स फंक्शन लिहितो त्याचा फर्स्ट पॅरामीटर सेल्फ आहे. आपण जो लास्ट लेक्चरला इनिट मेथडचं लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये एक प्रोग्राम पण घेतलेला, आणि त्याच्यामध्ये फर्स्ट पॅरामीटर सेल्फ होता. आणि मी सेल्फ का वापरता ते नेक्स्ट पॉईंटमध्ये मी एक्सप्लेन करणार म्हणून तुम्हाला बोललेले. ओके, तर सेल्फ का? तर सेल्फ हा रिप्रेझेंट करतो त्या क्लासपुरता. हा माझा क्लास आहे आणि त्या क्लासचे जे काही ॲट्रिब्यूट्स आणि मेथड्स आहेत ते मी ॲक्सेस करणार हे सांगण्यासाठी सेल्फ हा पॅरामीटर दिलं जातं. म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल मी SY कॉम्प्युटर सायन्सच्या मुलांना शिकवते आणि त्या क्लासमध्ये टोटल 14 स्टुडंट आहे. तर माझा राईट्स सगळं त्या क्लासला राहील. मी जे काही सांगणार, असाइनमेंट्स असतील, जे काही तुमचे एक्झाम्स कंडक्ट करणार, जे काही रूल्स रेग्युलेशन सांगणार ते माझ्या त्या क्लासपुरता लिमिटेड असेल, आणि तीच मुलं त्या क्लासचं सगळं फॉलो करतील. कारण मी त्यांना टीचिंग करते आणि ते माझे स्टुडंट आहेत. मी बाकीच्या स्टुडंटना मी काही पण सांगू शकत नाही. सपोज BA असतील, कॉमर्स असतील, कारण त्यांची मी टीचर नाही आहे आणि त्यांच्यावर कुठले माझे राईट्स नाही आहेत. जसं माझं राईट्स फक्त BSc कॉम्प्युटर सायन्स SY स्टुडंटचे आहेत तसे बाकीच्या कुठल्याचे नाही आहेत. म्हणजेच काय? तो माझा क्लास आहे आणि त्या क्लासला जे काही सांगणं, जे काही मुलं ऐकणार ते माझा राईट्स आहे. म्हणजे सेल्फ हा पॅरामीटर असाच आहे जो तुम्ही क्लासमध्ये एखाद्या मेथडला लिहिला तर त्या मेथडमध्ये जेवढे काही व्हेरिएबल्स असतील, जेवढे काही फंक्शन असतील ते सगळे तुम्ही ॲक्सेस करू शकता. म्हणून ते काय सांगितलं आहे? द सेल्फ पॅरामीटर इज अ रेफरन्स द करंट इन्स्टन्स ऑफ क्लास आणि इट ऑल्सो यूज टू ॲक्सेस व्हेरिएबल बिलॉंग्स टू द क्लास. म्हणजे त्या क्लासचे मेंबर आहेत ते सगळे ॲक्सेस करण्यासाठी आपण सेल्फ पॅरामीटर देतो. म्हणजेच इन शॉर्टमध्ये जर तुम्ही सेल्फचा जर यूज बघायचा गेला तर हा माझा क्लास आहे आणि त्या क्लासचे सगळे मेंबर मी ॲक्सेस करणार हे रिप्रेझेंट करण्यासाठी सेल्फ पॅरामीटर यूज केला जातो. ओके, कळालं? शॉर्टमध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवला तरी सेल्फ म्हणजे काय हे कळालं. सेल्फ स्वतः, आणि ह्या नेमाप्रमाणेच त्याचं आपल्याला मिनिंग पण कळतं. हा माझा क्लास आणि ज्याचे मेंबर सगळे ॲट्रिब्यूट मी ॲक्सेस करणार आहे हे इन शॉर्टमध्ये रेफरन्स करण्यासाठी सेल्फ पॅरामीटर देतो. आणि पायथॉनमध्ये सेल्फ पॅरामीटर सगळ्या मेथडना देणं हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके, द सेल्फ पॅरामीटर डिफाईन अ मेंबर फंक्शन बट डू नॉट स्पेसिफाय व्हाईल कॉलिंग द फंक्शन. आणि ज्यावेळी तुम्ही फंक्शन डिक्लेअर करता त्याच वेळी फक्त सेल्फ पॅरामीटर देणं गरजेचं आहे. त्याची ज्यावेळी तुम्ही फंक्शन कॉल करता त्यावेळी सेल्फ पॅरामीटर देणं गरजेचं नाही आहे. ओके, फक्त डिक्लेरेशनच्या टाईमला तुम्ही सेल्फ पॅरामीटर द्यायचा फर्स्ट. हा बाय डिफॉल्ट पॅरामीटर आहे आणि तो द्यावाच लागतो. ओके, हा पॅरामीटर नसून बाय डिफॉल्ट पॅरामीटर आहे. ओके, कुठला युजर डिफाईन नाही. आपण युजर डिफाईन पॅरामीटर काही पण असाइन करू शकतो, पण सेल्फ हा कंपल्सरी द्यावा लागणारा बाय डिफॉल्ट पॅरामीटर आहे. आणि सेल्फ इज अ फर्स्ट पॅरामीटर ऑफ एनी फंक्शन इन अ क्लास. आणि पायथॉनमध्ये जेवढे काही फंक्शन असतात त्याच्यामध्ये फर्स्ट पॅरामीटर कोणता असेल तर सेल्फ असणार आहे. ठीक आहे, एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल म्हणजे काय? आपण एक प्रोग्राम बघणार आहे. क्लास पर्सन नावाचा एक क्लास क्रिएट केला आणि कोलन दिलं आहे. म्हणजे तुम्ही सिंटॅक्स काय? क्लास इज अ कीवर्ड, फर्स्ट लेटर, सेकंड लेटर, क्लास नेम, देन राईट कोलन. दॅट means you can create a class. Okay, in that class we can define one init method. def is a function definition indicate. After that write double underscore, then write init, then write double underscore and then write bracket मध्ये फर्स्ट पॅरामीटर तुम्ही चेक केला तर सेल्फ आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जे काही पॅरामीटर तुम्हाला फंक्शनला पास करायचे असेल तर पास करायचे, अदरवाईज नाही. हे डिपेंड युअर म्हणजे तुमच्या प्रोग्रामिंगची चॉईस आहे. तुम्ही बाय डिफॉल्ट करणार आहे पॅरामीटर की डिफॉल्ट पॅरामीटर करणार आहे. ओके, आणि हे तर नेम आणि ID दोन पॅरामीटर असाइन केले. ठीक आहे, नंतर काय केलं? त्या सेल्फ जो कीवर्ड आहे त्याच्या थ्रू ते तुम्ही जे नेम
आणि आय डी हे व्हेरिएबल डिक्लेरेशन केला ते ॲक्सेस करतो. सेल्फ डॉट नेम इज इक्वल टू नेम आणि सेल्फ डॉट आय डी इज इक्वल टू आय डी. नेमला नेम आणि आय डीला आय डी आपण डिक्लेरेशन केलं. ठीक आहे, इथं आपल्या फंक्शन कंप्लीट झालेलं आहे आणि क्लासचं पण कंप्लीट झालं आहे. आणि जिथं तुम्ही क्लास सुरू केला त्याच्याबरोबर खाली त्याच लाईनला ऑब्जेक्ट क्रिएट करणार. ऑब्जेक्ट नेम इथं पी पर्सन क्लास आहे म्हणून पीचं ऑब्जेक्ट नेम क्रिएट केला आहे. पी इज इक्वल टू पर्सन आणि तुमच्या पर्सनला 2 पॅरामीटर पास केले. जर पर्सन क्लास आहे त्याच्यानंतर ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट आणि 2 पॅरामीटर पास करण्याची गरज काय आहे तुम्हाला मी सांगितलं आहे. इनिट मेथड काय आहे, आपली कन्स्ट्रक्टर आहे आणि कन्स्ट्रक्टर दॅट मीन्स इनिट मेथड कधी कॉल होते ज्यावेळी ऑब्जेक्ट क्रिएट केल्या. जर ऑब्जेक्ट क्रिएट केल्या इनिट मेथड जर कॉल होत असेल दॅट मीन्स आपला कंपायलर डायरेक्ट इनिट मेथडमध्ये जम्प करतो ज्यावेळी आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो. तर माझ्या क्लासमध्ये इनिट मेथड आहे आणि त्या इनिट मेथडला 2 पॅरामीटर आहेत. कुठले तर नेम आणि आय डी. हे काय झाले 2 पॅरामीटर त्या इनिट मेथडला आहेत म्हणून ऑब्जेक्ट क्रिएट करताना 2 पॅरामीटर देणं गरजेचं आहे. का आलं, इथं जर तुमच्या इनिट मेथडला पॅरामीटर नसतील तर ऑब्जेक्ट क्रिएट करताना पॅरामीटर येणार नाही. ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ती लक्षात ठेवा. ओके, नाहीतर तुमचं प्रोग्रामिंग चुकणार आहे. पी इज इक्वल टू पर्सन आणि फर्स्ट पॅरामीटर इनिट मेथडचं काय आहे, नेम आहे म्हणून डबल कोट्समध्ये का, तर नेम ही स्ट्रिंग आहे म्हणजे आपण जे काही नाव देतो ते स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग मीन्स इथं मल्टिपल कॅरेक्टर जर कनेक्टेड असतील तर त्याला आपण स्ट्रिंग म्हणतो आणि स्ट्रिंग नेहमी डबल कोट्समध्ये देतो म्हणून ते डबल कोट्समध्ये काय लिहिलं आहे, भारत लिहिलेलं आहे. नेम भारत आणि सेकंड आय डी हा इंटीजर पार्ट आहे म्हणून कॉमा करून 1 2 3 जस्ट लिहिलेला आहे. तिथे 2 पॅरामीटर तुम्ही डिक्लेअर केला. त्याच्यानंतर प्रिंट पर्सन आय डी डबल कोट्समध्ये लिहिला कोलन, त्याच्यानंतर डबल कोट्स कंप्लीट, त्याच्यानंतर कॉमा पी डॉट आय डी ॲक्सेस केला म्हणजे त्या ऑब्जेक्ट थ्रू आय डी ॲक्सेस केला आहे. पी डॉट आय डी ज्यावेळी तुम्ही कॉल करताय त्यावेळी आय डीमध्ये काय व्हॅल्यू असणार आहे, स्टोअर झाली तर 1 2 3 आय डीमध्ये व्हॅल्यू स्टोअर झाली आणि ती आउटपुटला येणार आहे. आणि प्रिंट सेकंड लाईनला पुन्हा एक प्रिंट स्टेटमेंट घेतलं आहे. प्रिंट स्टेटमेंट का घेतलं आहे तर मला ह्याचा आउटपुट स्क्रीनवर दिसायला हवं म्हणून प्रिंट स्टेटमेंटमध्ये आपण घेतलं आहे. पर्सन नेम कोलन डबल कोट्स कंप्लीट कॉमा पी डॉट नेम. पी इज अ ऑब्जेक्ट नेम आणि नेम इज अ व्हेरिएबल म्हणजे ऑब्जेक्ट थ्रू आपण नेम हे व्हेरिएबल ॲक्सेस करतो म्हणून पी डॉट नेम. आणि ॲक्सेस करण्यासाठी आपण सिंटॅक्स ऑब्जेक्ट क्रिएटचा बघितला आहे, त्याच्या थ्रू आपण ॲक्सेसिंग ऑब्जेक्ट व्हेरिएबल अँड ॲक्सेसिंग फंक्शन बघितलं आहे. आणि जे काही ॲक्सेस करायचे आहेत फंक्शन असो ऑर व्हेरिएबल असो त्याला डॉट ऑपरेटरची गरज लागते म्हणून इथं पी डॉट नेम दिलेलं आहे. का आलं, कन्सेप्ट लक्षात घ्या. पी डॉट नेम ज्यावेळी तुम्ही कॉल करताय त्यावेळी नेम हा इनिट फंक्शनचा ॲट्रिब्यूट आहे आणि त्या नेमला ऑब्जेक्ट क्रिएट करताना 2 व्हॅल्यू दिलेले आहेत आणि ती नेमची व्हॅल्यू कुठली आहे, फर्स्ट व्हॅल्यू जी पास केलं आहे तुम्ही भारत आणि म्हणून इथं प्रिंट होणार आहे भारत आणि आउटपुट तुमचं काय येणार आहे, पर्सन आय डी 1 2 3 पर्सन नेम भारत. ठीक आहे, इथं आपण 2 कन्सेप्ट बघितलेले आहेत, सेल्फ पॅरामीटर अँड पास कीवर्ड. ओके, अंडरस्टूड व्हॉट इज मीन बाय सेल्फ पॅरामीटर अँड व्हॉट इज मीन बाय पास कीवर्ड. सो बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.